नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा प्रश्न बघूयात. प्रश्न 5वा. मुकुंद 7 वर्ष वय, अतिदक्षता बालरुग्ण शल्यचिकित्सा विभागात तीव्र पोटदुखी दाखल झाला असून त्याचे निदान आतड्यातील अडथळा असे करण्यात आले. तर खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. प्रश्न बघूया. आतड्यातील अडथळ्याची व्याख्या व कारणे विचारलेली आहेत. त्यानंतर मुकुंदकरिता रोगनिदानाच्या कोणत्या कोणत्या विशिष्ट तपासण्या कराल, तपासण्या विचारलेल्या आहेत. मुकुंदचे शल्यचिकित्सापूर्व शुश्रूषा व परिचर्या व्यवस्थापन कसे कराल, म्हणजे त्याची काळजी कशी घेतली जाईल ते विचारलेलं आहे. चा प्रश्न. मुकुंदच्या पालकांना कोणता आरोग्याचा सल्ला द्याल. तर चला बघूया प्रश्नांची उत्तरे. व्याख्या. कोणत्याही कारणामुळे लहान किंवा मोठ्या आतड्यात अडथळा निर्माण होऊन अन्नद्रव किंवा वायू पुढे सरकू न शकणे, अशी कंडिशन असते, त्याला म्हणतात आतड्यातील अडथळा. कारणे बघूयात. प्रमुख कारणे. जन्मजात व्यंग्य किंवा आतड्याला पीळ पडणे, आतड्यात गाठ वाढणे किंवा हर्निया होणे, ओलकृमीचे प्रमाण जास्त होणे, शस्त्रक्रियेदरम्यान आतड्याची जास्त हाताळणी होणे, अतिसारामुळे क्षाराचे असंतुलन होणे, अशी कारणे आहेत. लक्षणे. पोटदुखी, बाळ जोरात रडते किंवा पाय पोटाजवळ ओढून धरते, पोट फुगणे, गॅस आणि द्रव साठवल्यामुळे पोट मोठे व ताठ होते. उलट्या, साठलेले अन्न उलट्या वाटे बाहेर पडते, मलावरत, संडास किंवा वायू पास होत नाही, जलकमतरता, तोंड कोरडे पडणे, डोळे खोल जाणे, त्वचा सैल होणे यासारखी लक्षणे आढळतात. निदान व उपचार. क्ष किरणमध्ये फुगलेल्या आतड्याचे लूप दिसतात किंवा सोनोग्राफी केली जाते. वैद्यकीय उपचार. तातडीची शस्त्रक्रिया, अँटीबायोटिक्स आणि सलाईनद्वारे क्षाराचे प्रमाण भरून काढणे. परिचर्या म्हणजेच नर्सिंग केअर, शस्त्रक्रियेपूर्वीची काळजी. NOP, तोंडावाटे काहीही देऊ नये. नलिका, नाकातून नळी टाकून पोटातील साचलेला द्रव बाहेर काढणे. तपासणी. बाळाचे वजन, तापमान, नाडी आणि पोटाचा घेर मोजणे. तयारी. रक्ताचा गट तपासणे आणि बाळाला निर्जंतुक करणे. शस्त्रक्रियेनंतरची काळजी काय घ्यायची, तर उबदार बेड, बाळाला उबदार बिछाण्यात ठेवावे आणि मान एका बाजूला कलती ठेवावी. सलाईन. जोपर्यंत पचनसंस्था सुरू होत नाही तोपर्यंत सलाईनद्वारे पोषण देणे. हालचाल. दर 2 तासांनी बाळाची स्थिती बदलावी. आहार. आतड्याची हालचाल सुरू झाल्याची खात्री झाल्यावरच आधी पाणी आणि नंतर मऊ आहार सुरू करावा. जखमेची काळजी. टाके निर्जंतुक ठेवावे जेणेकरून संसर्ग होणार नाही. आतड्यातील अडथळा ही एक गंभीर स्थिती आहे. अशावेळी परिचारिकेने पालकांना खालीलप्रमाणे महत्त्वाचा आरोग्य सल्ला दिला पाहिजे. काहीही खाऊ पिऊ देऊ नये, म्हणजे मुलाला तोंडावाटे पाणी, दूध किंवा कोणतेही अन्न देऊ नका, त्यामुळे उलट्या किंवा ओटीपोटात वेदना वाढू शकतात. तात्काळ वैद्यकीय मदत घेणे. पोट फुगणे, सतत उलट्या होणे, पोटात तीव्र कळा येणे किंवा शौचास न होणे ही धोक्याची चिन्हे आहेत. अशावेळी त्वरित डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असते. स्वतःहून औषधं देऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही वेदनाशामक किंवा जुलाबाचे औषध देऊ नका, कारण यामुळे आतड्याला इजा होऊ शकते. चिन्हांचे निरीक्षण करणे. मुलाची लघवी कमी झाली आहे का किंवा बाळ खूप सुस्त झाले आहे का याकडे लक्ष देणे. ही निर्जलीकरण किंवा धक्क्याची लक्षणे असू शकतात. मग निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन, पाण्याची कमतरता, अशी ही लक्षणे असू शकतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करायचं नाही. त्यानंतर वैद्यकीय चाचणीची तयारी. परिस्थितीचे निदान करण्यासाठी डॉक्टर एक्स-रे, अल्ट्रासाऊंड किंवा CT स्कॅनचा सल्ला देऊ शकतात. त्यासाठी पालकांनी तयार हवे असे त्यांना सांगावे, म्हणजे त्याविषयी माहिती द्यावी पालकांना. हायड्रेशन आणि उपचार. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डिहायड्रेशन रोखण्यासाठी IV फ्लुइड्स आणि पोटातील दबाव कमी करण्यासाठी नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब घातली जाऊ शकते, हे पालकांना समजून सांगावे. असा आरोग्य सल्ला जात्यावेळेस पालकांना द्यावा.